नमस्कार. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या कोकण ट्रिपचा पार्ट 2. सर पार्ट 1 जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर पार्ट 1 आधी पहा. आणि पार्ट 1ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आणि वरती इकडे किंवा इकडे आय बटन येत असेल त्याच्या आतमध्येही पार्ट 1ची लिंक तुम्हाला मिळेल. सो पार्ट 1च्या एंडमध्ये आपण पोचलो होतो तारकर्लीजवळ वायरी गावात. पावसमध्ये जेवण केलं आणि तिथून आपण वायरी गावात जाऊन मुक्काम केला. रात्री जर काय व्हिडिओ शूट नाही केला मी. तर वायरी गावात सकाळी नेक्स्ट डे मॉर्निंग लवकर उठून आम्ही ऑब्वियसली फिरायला गेलो, मी आणि आशिष दोघेच. तर बघूयात तिथे काय झालं. गुड मॉर्निंग काका. तर डे 3 रात्रीचा स्टे इथे होता अगदी बीचच्या समोर. सकाळी लवकर उठलो आहे कारण बीचवर जायचं आहे. मस्त पाणी ठेवलं असेल तापवायला. इशारा देत देत काय तर बोलतोय आशिष, मला कायच माहित नाही. चालतं. आपण गाडी घेऊन जायचं. गाडी घेऊन चावी आणला घेऊन जाऊ. ब्लॉगिंग करेगा इकडे ले. अच्छा हमको सिखा रिया है. चालू डायरेक्ट बोल. ऑफ करतो की नाही नवीन कशाला स्टार्ट ह्याच्यामध्ये कंटिन्यू कर. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. Hi guys, good morning. Good morning YouTube. So it's early around 6:30 a.m. and we had decided last night to visit the shows early in the morning. As we always heard it, it's a bit magical and everyone should experience it. Yeah, let's see. We had a lot of time and we had come for pleasure and to explore something out of the routine. Now we are heading to the beach. I'll see you guys there. Bye. चालत म्हणलं मग लिमिटेड आपल्याला स्ट्रेच भेट घेऊन जाऊ. कार घेऊन बीचवर जायचं.
कसा ठीक आहे चांगलं आहे. वरती रोड आहे जाण्यासाठी पुढे. सोशल मीडिया ॲडिक्ट. तारकर्ली बीच समोर गोप्रोमध्ये दिसतंय नाही दिसतंय माहीत नाही. फ्रेमच्या सेंटरला एक्झॅक्ट जो आहे तो सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि हा पूर्ण तारकर्ली बीच या पॉईंटला चालू होतं. हा असा त्या तिकडे कुठेतरी संपतो. खिशामध्ये पैसे ते गाडीमध्ये ठेवून येतो. ओके गाडीत ठेव. काय झालं तू बसून काय करायला? आपण पुढे जाऊ शकतो. मागे ओके ठीक आहे चालेल. काय शेड्स झालेत आकाशात. आता कॅमेरा या गोष्टींना जस्टिस करतोय का नाही माहीत, कारण डोळ्यांना तर बघायला खूप खूप सुंदर वाटतं. थंडी अजिबात नाही आहे. सकाळी उठल्यावर होती बट आता काहीच नाही आहे. टोटली नॉर्मल वाटतंय टेम्परेचर. सूर्योदय ऑलमोस्ट होत आहे. पण दिलं म्हणजे उघडायला त्यांना फोन करता येईल. फोन याच्यावरती आहे ना. सनराईज आता पूर्णपणे झालेला आहे. मस्त येते फ्लेअर पाण्यावर येणारी.
असं काय नाही, मी जेवण करून देऊ शकतो. तसं काय नाही, एवढ्या लांबून आलात जेवणासाठी त्यांना 3-4 तास घालवणार, तेव्हा तिथेच जरा असं खायचं आणि फिरून घ्यायचं. ते तर आम्ही आलेलो आहे देवबाग बीचला. इथं थोडा वेळ पाण्यात टाइमपास करून मग बोट राईडला जायचं असं ठरलंय. मस्त आहे सगळं. आधीच तुला काय बोलायचं, आपलं मनोगत व्यक्त करायचं? नाही ना, मनोगत वगैरे असं काही नसतं. मग काय असतं? कुठे गेले? एकच पॉलिसी आहे, हां लिव्ह द मोमेंट. हां डोळ्यात सगळ्या आठवणी सारवा. हां. आंखों में अगर तो मोमेंट जो असतो ना, हां हां. एकदम खास असतो आणि तो कायम राहतो लक्षात. अच्छा. त्यामुळे मला फोटो सेल्फी काढताना हां. हे अजून वाटतं. दया येते का त्यांच्यावर? हा अरवी, चला चला चला, ए थांब, कोणाला तरी घेऊन जा, ठेवा खाली. काय बिंदास. आपल्या मर्जीवर. थंड पाणी आलं. हा बोट मध्ये बसून लांब घेऊन जातात ते. उन्हात वाढतं सगळं. चष्मा सांभाळा काय, जास्त पाण्यात गेला तर. हळू 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 हळू. मागं सरक, मागं सरक.
आम्ही आता चाललेलो आहे पॅरासेलिंग करायला. थोडी थोडी अशी फाट रही है. तयारी चालू झालेली आहे. एक दिन सब कुछ नहीं रहना, सब अपने अपने रास्ते निकल जाएंगे. फिर भी कभी कभी मिल ही सकते हो. उतना नहीं जी, वही दुनिया दे झमेले, नौकरी ढूंढो, पैसे कमाओ, घर बसाओ, ते लाइफ दे इशारों पे नचते जाओ. टिमलक लगते टिमलक लग. कॉलेज दे गेट दे इस तरफ हम लाइफ को नचाते हैं, ते दूजी तरफ लाइफ को नचाते. टिमलक लगते टिमलक लग. किती वाजले रे? 2:30. तर 2:30 वाजले दुपारचे. आम्ही सकाळी गेलो होतो 9:30 वाजता देवबाग बीचला. आम्ही तिकडं गेल्यावर थोडा वेळ पाण्यात खेळलो आणि नंतर बोट राईड केली. बोट राईडचे रेट्स एका बोटसाठी ऑलमोस्ट 700पासून चालू होत होते, ते 5,000 5,500पर्यंत होते. तर प्रत्येक रेटनुसार वेगळे वेगळे प्लेसेस त्यांनी ठरवले होते. तर त्यामध्ये नेवती बीच, खवणे बीच, बोगवे बीच, सुनामी आयलंड, तर असे वेगळे वेगळे बीच. हे
हे 3 जे आहेत ते मेन आकर्षण होते. तर जर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर सकाळी लवकर जायचं, कारण त्यावेळी लो टाईड्स असतात. आणि जरा उशीर झाला जसं की 12, 11, 11:30, 12च्या पुढे हाय टाईड्सच्या वेळी वारं सुटल्यामुळं ते बोट्स तेवढ्या लांब नाही जाऊ शकत. सो आम्हाला ऑब्वियसली उशीर झाला म्हणून आम्ही नाही जाऊ शकलो. आम्ही फक्त कार्ली रिव्हरमध्ये आम्ही बोट राईड केली. तिथले 2-3 स्पॉट त्यांनी दाखवले आम्हाला. विठ्ठल मंदिर, परत पांडवकालीन शिवलिंग अशी एक होती, आणि सीगल आयलंड होता. हे सगळं आम्ही बघितलं. आणि आता परत पुन्हा त्यानंतर आम्हाला त्यांनी कुठं पाठवलं रे आपल्याला नंतर त्याने? हां, वॉटर स्पोर्ट्सच्या लोकेशनला घेऊन गेले. तर मी आणि आशिषनी वॉटर स्पोर्ट्सच्या ठिकाणी पॅरासेलिंग केलं. तर पॅरासेलिंगसाठी ते समुद्रात आत घेऊन जातात आणि आपल्याला ते करायला देतात. तर आम्हाला बरं वाटलं. खूप उंचावर होतं, थोडीशी तर जायच्या आधी एक्साइटमेंट होती आणि करतानाही तेवढीच एक्साइटमेंट. बट वर्थ आहे, ते केलं पाहिजे. ज्यांना म्हणजे डेअरिंग आहे, थ्रिल आहे, ॲडव्हेंचर आहे, त्यांनी केलं पाहिजे पॅरासेलिंग. सो आम्ही जिथे राहिलो रमाई बीच हाऊस, हे बीचपासून अगदी जवळ आहे. जसं तुम्ही बघू शकता, एक्झॅक्टली बीच समोर आपली रूम आहे. आणि रूम समोर हे असं निसर्गरम्य वातावरणात झोपण्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता, जसं आता आशिष घेत आहे. पार्किंग आहे, मस्त प्रशस्त जागा आहे, काही करू शकतो तुम्ही इथे. तर 3रा दिवस हा असा चालू आहे. हायली रेकमेंडेड तारकर्ली बीच. आणि बीच फेसिंगच हाऊस घ्या मोस्टली, कारण तारकर्लीचा समुद्र एकदम स्वच्छ आहे, खूप स्वच्छ. ऑप्शन भरपूर आहेत. ऑनलाईन बुकिंग करायची जरूरतच नाही आहे. ऑनलाईन बुकिंगमध्ये फसवेगिरी होऊ शकते, कारण फोटोजमधनं आपण नाही जज करू शकत लोकेशन कसं आहे, काय सोय होईल नाही होईल. इथे या, वेळेत या. संध्याकाळी 5च्या आधी येऊन रूम्स बघायच्या डिरेक्टली. आणि ऑनलाईन जास्त रेट लावतात असं मला वाटतं, कारण ते ऑनलाईन मेक माय ट्रिप हे ते सगळे म्हणजे जे काय ऑनलाईन बुकिंगचे साईट्स आहेत तिकडे कमिशन बेस्ड असतं, त्यामुळं भरपूर जातात पैसे, ऑलमोस्ट डबल जातात. तर आम्ही